वेगवेगळ्या तऱ्हेनं ऐरणीवर आलेले आहेत. मग तो निवाऱ्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, नोकरीचा प्रश्न असेल, कामगाराच्या हक्काचा प्रश्न असेल, तो प्रश्नाच्या रूपाने या ठिकाणी उभा आहे. आणि म्हणून या सबंध याच्यामध्ये, या चळवळीमध्ये कम्युनिस्ट पार्टीने जे त्याग केलेला आहे, जनसंघर्ष केलेला आहे, त्या जनसंघर्षाची आजच्या 80 वर्षानंतर लोकांना सांगण्याची अत्यंत गरज झालेली आहे. लोकांच्या प्रश्नावर वैचारिकदृष्ट्या लोकांना या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. आणि म्हणून या निमित्तानं 80व्या वर्धापनदिन कम्युनिस्ट पार्टी चालू त्या ठिकाणी साजरा करते आहे. महादेवाडी आणि या भोईवाडा शिवडी विभागातली राजकीय परंपरा आहे, लढाऊ संघर्षाची परंपरा आहे. आणि या परंपरेमध्ये या ठिकाणी कम्युनिस्ट पार्टी आज या ठिकाणी आमचे नेते कॉम्रेड जी.एल. पाटील यांच्या स्मृतीला आदरांजली वाहून आजच्या या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करणार आहोत. आजच्या या समारंभाचे अध्यक्ष कॉम्रेड नारायण घागरे यांनी कॉम्रेड जी.एल. पाटील यांच्या स्मृतीला पुष्पहार घालून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी मी विनंती त्यांना या ठिकाणी करतो. कॉम्रेड जी.एल. पाटीलला सलाम. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा. आपल्या कामगार भागामधल्या सर्व गिरण्या बंद झाल्या. या शिवडीच्या नाक्यावर चायना मिल, त्याच्या बाजूला स्वान मिल, त्याच्या बाजूला जुबली मिल, तिन्हीच्या तिन्ही गिरण्या बंद झाल्या. आणि आतमध्ये टावर संस्कृती उभी राहते आहे. त्या टावरमध्ये तुमच्या आमच्यापैकी कोण जाणार नाही. इथे लालबागमध्ये मोरारजी मिल, त्याच्या आतमध्ये सध्या संकुल उभं राहत आहे. 1 नंबरची मिल कशी तरी चालू आहे, पण कालांतराने ती सुद्धा बंद होईल. आणि अशा पद्धतीने हा संपूर्ण गिरणगाव आज संपूर्ण उच्चाटन त्याचं करून त्या ठिकाणी भांडवलदार वर्ग आज मोठमोठ्या त्या ठिकाणी टावर त्या ठिकाणी उभे करतायत. काही मंडळी कोर्टामध्ये गेली. मुंबई शहरातल्या हायकोर्टाने निर्णय दिला की ह्या ज्या गिरण्या ज्या आहेत त्याच्या जागेच्या संदर्भामध्ये त्यांनी स्टे दिला. पण दुर्दैवानं कालच आपण वर्तमानपत्र वाचलं असेल की सुप्रीम कोर्टाने सुद्धा तो स्टेला स्थगिती दिली आणि त्या लोकांना सांगितलं तुमचे जे काही आराखडे आहेत ते कॉर्पोरेशनला सादर करा आणि रितसर परवानगी घ्या. असं एका बाजूनं इथल्या सरकारनं एका बाजूला सांगायचं आम्ही तुमच्या बाजूने आहोत, कोर्ट निर्णय देईल त्याच्याप्रमाणे आम्ही तुम्हाला वागायला आम्ही तयार आहोत. एका बाजूला कोर्टाची भाषा करायची, दुसऱ्या बाजूला कामगारांना विश्वास देण्याचं काम करायचं आणि तिसऱ्या बाजूला ही जी सगळी चांडाळ चौकडी जी आहे याने मिळून सुप्रीम कोर्टातून कायदे तुमच्या विरोधी करायचे. अशा प्रकारचं संपूर्ण नंगानाच या देशामध्ये सध्या चाललेला आहे. आणि उपस्थित बंधूंनो, लाल सलाम. लाल सलाम म्हणायचं लोक विसरून गेलेले. मी लहानपणी कॉम्रेड डांगेंच्या भाषणाला काही मित्रांचं बोट धरून फार लहान होतो, जात असे. त्यावेळेला कामगार मैदानात, नारदुल्ला टँकमध्ये, नरे पार्कवर लाल सलामच्या घोषणा आम्ही ऐकत असू. त्या कुठे गेल्या असा कधी कधी विसर पडत असतो. असो, विषयाकडे ताबडतोब वळतो. मुंबईच्या नागरिकांपैकी 60,35,000 लोक झोपडपट्टीत राहतात. जवळपास 30 लाख लोक जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती, 10 लाख लोक म्हाडाने बांधलेल्या इमारतीत राहतात. म्हणजे अभ्युदय नगर, टागोर नगर, कन्नमवार नगर, टिळक नगर अशी जी नगरं वेळोवेळी म्हाडाने बांधून दिलेली आहेत त्या नगरामध्ये राहणारी राहतात. त्याच्यानंतर उपनगरामध्ये भाडे तत्वानं भाडेकरू म्हणून राहणारे लोक ही साधारणपणे 2,22,000 आहे.
म्हणजे या सगळ्यांची जर बेरीज केली तर 95% लोक मुंबईची जर घरबांधणी त्याच्यात पुरी आणि अपुरी या 2 कॅटेगरीमध्ये जर आपण वाटली की कोणाकडे अपुरं घर आहे म्हणजे आहे ती जागा पुरेशी नाही आणि कोणाकडे जी आहे ती जागा माझ्या समाधानाप्रमाणे आहे. 95% लोकांकडे ज्या जागा आहेत जी घरं आहेत ती पूर्णपणे अपुरी आहे. इनॲडिक्वेट शेल्टर आणि ॲडिक्वेट शेल्टर ची जी भूमिका अमेरिकेत युनायटेड नेशन्समध्ये मी जी मांडली, ज्याच्याकरता सुवर्ण पदक हे मला मिळालं, पण त्या भूमिकेचा मूळ विचार हा मला वाटतं कॉम्रेड डांग्यांच्या विचारातून आम्ही लहानपणापासून ऐकत आलो की ॲडिक्वेट शेल्टर आणि इनॲडिक्वेट शेल्टर म्हणजे पुरेशी जागा आणि पुरेशी नसलेली जागा, ॲडिक्वेट इन्कम आणि इनॲडिक्वेट इन्कम, ज्याच्याकडे पुरेसं उत्पन्न आहे स्वतःची विधभर खळगी भरण्याचे आणि ज्याच्याकडे उत्पन्न नाही. तर ज्याच्याकडे पुरेसं उत्पन्न आहे त्याच्याकडून थोडंफार त्यातलं घेऊन ज्याच्याकडे नाही त्याला थोडंफार देण्याची कल्पना म्हणजे समाजवाद. हे अगदी साधा सोपा विषय त्यावेळेला ते मांडत असत. पण प्रत्येकाला राहील त्याचं घर हे त्याच्या नावावर करून देण्याची क्रांती ही आपण घडवू शकतो आणि आपण लोकांना स्वतःच्या पायावर राहायची मदत करू शकतो. हे आपण करू शकता एवढंच मी सांगायला आलो आहे. धन्यवाद. आता प्रश्नांची उत्तरं घेतो. म्हाडामध्ये सदनिका ट्रान्सफर केल्यानंतर म्हाडा ट्रान्सफर फी आकाराने तदनंतर स्टॅम्प ड्युटी भरावयास सांगते, हे कितपत योग्य आहे? म्हाडाच्या कायद्याप्रमाणे ट्रान्सफर फी देणं क्रमप्राप्त आहे. महानगरपालिकेच्या BIT चाळीमध्ये देखील ट्रान्सफर फी देणं क्रमप्राप्त आहे. जो विकत घेणार आहे तो गरीब आहे हे मानायला मी तयार नाही. तुम्ही 10 लाखाला घर विकत घेणार किंवा 4 लाखाला विकत घेणार आणि 25,000 ट्रान्सफर फी तुम्हाला भरायची नाही हे सांगणं माझ्या दृष्टीनं मला योग्य वाटत नाही. भारतीय कम्युनिस्ट पार्टीनं या ठिकाणी जे कामगारांसाठी कायदे केलेले आहेत, मग त्या ठिकाणी 12 तासाच्या दिवसासाठी 12 तासाचा जर दिवस काम परदेशी कंपन्या यायला लागले आणि आपल्या देशाचं सार्वभौमत्व, आपल्या देशाचं स्वातंत्र्य वेगात आणायला चाललेले आहेत. आणि आज आपली पार्लमेंट ज्या लोकसभेमध्ये आपण खासदार निवडून देतो त्या लोकसभेमध्ये आज अशा तऱ्हेचे कायदे त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे की ज्या कायद्यामुळे पुन्हा एकदा कष्टकऱ्याला गुलामात आणि इथल्या जनतेला गुलामात टाकलं जात आहे. आणि अशा वेळेला आज जनतेसमोर स्वातंत्र्याची चळवळ, कष्टकऱ्यांची चळवळ आणि पुढे आपल्याला या जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरणाच्या विरोधात लढायची चळवळ आज 80वा वर्धापन दिन संपूर्ण देशभर जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, पश्चिम बंगाल पासून सौराष्ट्र पर्यंत या ठिकाणी कम्युनिस्ट पार्टी हा साजरा करते आहे. निम्या तऱ्हेने साजरा करते आहे. काही आमचे राज्यातली मंडळी त्या ठिकाणी कष्टकऱ्यांचे संघर्ष करून साजरा करतात आहेत. काही ठिकाणी आमची मंडळी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे पुरोगामी चळवळीचा इतिहास दाखवून साजरा करतात आहेत. काही ठिकाणी आमची मंडळी नेमल्या वैचारिक प्रबोधनाचं काम घेऊन लोकांना या ठिकाणी आपलं सांगून बरं गिराईक असतं, कोणावर तरी आपला दोष ढकलायचा, त्याच्यामुळे शिक्षणच कुठेतरी कमी पडते वगैरे वगैरे असं सगळं मांडलं जातं. शिक्षणाच्या बाबतीत तर आणि गंमत आहे. आता शिक्षणाच्या बाबतीत तर गंमत अशी गंमत कसली म्हणजे दुर्दैव म्हणजे अधिकाऱ्यांनी त्यांनी सांगितलं की मध्ये काहीतरी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये सर्वे झाला आणि त्या सर्वेमध्ये असं आढळलं की इयत्ता 7वीतल्या जवळजवळ 50% मुलांना लिहिता आणि वाचताच येत नाही आणि तरी ती 7वीत गेले. म्हणजे आता हळूहळू आता हे फॉर्म येतात, माहितीचे फॉर्म वगैरे भरायला येतात, त्याच्यामध्ये पहिले नाव आणि नाव त्यानंतर मग समजा साक्षर निरक्षर, तर त्याच्या तिथे साक्षर आणि त्याच्या पुढे निरक्षर असतं. ते निरक्षरच्या पुढे आता 2 कॉलम करावे लागणार. शाळेत गेलेला निरक्षर आणि शाळेत न गेलेला निरक्षर अशी पाळी आलेली आहे. तर हे सगळं शिक्षणाचं देखील असं सगळं आहे.
आणि वाईट अशासाठी वाटतं की भारतासारख्या देशामध्ये असं व्हावं याचं कारण म्हणजे असं की महात्मा फुले ते आपल्याच देशात होऊन गेले आणि त्यांनी 125 वर्षापूर्वी 1853 साली त्यांनी हंटर आयोगासमोर साक्ष देताना त्यांनी पहिल्यांदी प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं हवं आणि मोफत हवं ही मागणी जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदी महात्मा फुलेंनी केली. ज्या इंग्रज सरकारकडे त्यांनी मागणी केली त्या इंग्लंडमध्ये देखील त्यावेळेला प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत नव्हतं. जगामध्ये कुठल्याच देशामध्ये सक्तीचं आणि मोफत प्राथमिक शिक्षण नव्हतं. ती मागणी महात्मा फुलेंनी पहिल्यांदी भारतात केली. इतके ते द्रष्टे होते. म्हणून उच्च शिक्षणाचा विचार करणारा एक आयोग नेमण्यात आला. तो राधाकृष्णन आयोग त्याला म्हणण्यात येईल. त्यांनी काय शिफारशी सुचवल्या उच्च शिक्षण कसं असायला पाहिजे, काय असायला पाहिजे वगैरे वगैरे. 4 वर्षांनी त्यांना जावळ शोध लागला की काही बरोबर होत नाहीये, दोष कोणाला तरी पुढे. मग त्यांनी सांगितलं की माध्यमिक शाळेतनं जी काही मुलं वरती येत आहेत कॉलेजमध्ये तिथे माध्यमिक शिक्षणात काहीतरी चुका होत आहेत आणि त्याच्यामुळे उच्च शिक्षणाचे आपण जे काही सूचना सुचवलेल्या आहेत त्या अंमलात येणं कठीण जाते. झालं 4 वर्षांनी 1952 साली एक माध्यमिक शिक्षणाचा मग आयोग निर्माण करण्यात आला. आपल्याकडे हुशार लोक असतात, कमिटी आयोग वियोगामध्येच आपण पुढे असतो. आणि मग त्यांनी एक मुदलियार आयोग म्हणून त्या मुदलियारच्या अध्यक्षतेखाली एक आयोग निर्माण केला. त्या आयोगाने मग माध्यमिक शिक्षणाचा विचार केला. तो माध्यमिक शिक्षण कसं असायला पाहिजे, काय असायला पाहिजे वगैरे वगैरे त्यांनी सूचना शिफारशी सुचवल्या. आणि नंतर 4 वर्षांनी लक्षात आलं की हेही काही बरोबर होत नाहीये. आणि मग त्यांनी असं झालं की प्राथमिक शिक्षणामध्ये कुठेतरी काहीतरी गडबड आहे. त्या प्राथमिक मधलं मुलं माध्यमिक मध्ये येतात तिथे काहीतरी चुकतंय. प्राथमिक शिक्षणाकडे आधी आपण काहीतरी लक्ष पुरवलं पाहिजे. त्यानंतर एकदम 1964 साल उजाडलं आणि त्यावेळेला कोठारी आयोग आला. आता या कोठारी आयोगाने मात्र KG to PG आपण ज्याला म्हणतो म्हणजे बालवाडी ते उच्च शिक्षण असं बालवाडी एकात्मिक विचार केला आणि त्याचा खूप गवगवा झाला. अरे वा किती छान केला. कोठारी आयोग चांगलं होतं, बऱ्याच त्यांनी चांगल्या गोष्टी मांडल्या. पण असा गवगवा झाला की बघा किती चांगला आयोग केला. पण किती वर्षांनी 47 ते 64 18-20 वर्षांनी असा विचार केला. सोव्हिएत संघराज्यामध्ये का रशियामध्ये 1917 साली 7 नोव्हेंबरला क्रांती झाली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 नोव्हेंबरला जुनं शिक्षण मंत्रालय बरखास्त करण्यात आलं आणि नवीन कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली शिक्षण मंत्रालय तिकडे स्थापन करण्यात आलं आणि संपूर्ण शिक्षणाचा विचार एकात्मिक तिथे दुसऱ्या दिवशीपासून सुरू झाला. नाहीतर होणार नाही. नाहीतर आपण विरोधासाठी विरोध केवळ करत राहू. पण त्याच्यामुळे आपण मात्र सजग असलं पाहिजे. राजकीय इच्छाशक्ती मी परत जे बोलतोय ते अशासाठी की राजकीय इच्छाशक्ती कोणाची असू शकते की जो पक्ष आज श्रमिकांचा पक्ष आहे, जो पक्ष आज शेतकऱ्यांचा पक्ष आहे, जो पक्ष आज शेतमजुरांचा, बहुजन समाजाचा, स्त्रियांचा, दलितांचा पक्ष आहे, असा पक्ष जेव्हा सत्तास्थानी येईल त्याच वेळेला तो बहुजन समाजाच्या शिक्षणाचा खरं चांगली भूमिका घेऊ शकेल. आणि म्हणूनच कम्युनिस्ट पक्षाला तिकडे सत्तेवरती येण्याची आणण्याची संधी का आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. तेव्हाही आपण हे शिक्षण चांगल्या प्रकारे करू शकू आणि खऱ्या अर्थाने समाजवादी शिक्षण देऊ. आणि मग त्यावेळेला शाळांमधली परिस्थिती बदललेली असेल. म्हणजे आताची परिस्थिती काय तुम्हाला शाळेतलं सांगतो. सुविचार असावा, सुविचार एक गंभीर सुविचार असतात आणि मोठे घातक असतात नाही सुविचार. सुविचार घातक असतात म्हणजे यांचे सुविचार जे असतात हे आपल्याला चटकन लक्षात येत नाही. हो एक सुविचार कायम त्या फळ्यावरती असतो की काय दुःखाच्या दऱ्याखोऱ्या ओलांडल्याशिवाय सुखाची शिखरं दिसत नाही वगैरे वगैरे अनेक ठिकाणी आपल्याला तो दिसतो. हा वरवर वाटेल छान आहे काय ज्यांना आपल्या कम्युनिस्टांना काय जे असेल त्याच्यावरती आपली टीका करायची असंच सवय लागलेली आहे. काय याच्यामध्ये चुकलं चांगलं आहे की हा दुःखाच्या दऱ्याखोऱ्या ओलांडल्याशिवाय सुखाची शिखरं दिसत नाही. अध्यक्षांचं भाषण होईल. मी आपणास एवढं सांगू इच्छितो. आता अरविंद रेडकरांनी काही मुद्द्यांचा उपभोग केला. आज आम्ही तुम्हाला माहीतच असेल कम्युनिस्ट पक्षाला जी काय 80 वर्ष झाली जो काही गौरवशाली इतिहास आहे तो आम्ही सांगत आता बसणार नाही. कम्युनिस्ट पक्षानेच या देशामध्ये कामगारांना सर्वप्रथम बोनसचा हक्क दिला, सर्वप्रथम प्रॉव्हिडंट फंडाचा हक्क दिला, सर्वप्रथम ग्रॅज्युटीचा, असे अनेक कायदे कामगारांचे हिताचे बनवले, शेतकऱ्यांचे हिताचे बनवले. आज शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यावेळेस 2004 साली नवीन सरकार आलं तोपर्यंत मध्यंतरीच्या काळामध्ये काय परिस्थिती होती. जे आपल्या देशाचं जे काय अंदाजपत्रक आहे त्या अंदाजपत्रकामध्ये केवळ 3% तरतूद या शिक्षणासाठी असायची. म्हणजे कशासाठी? प्राथमिक शाळेचं मोफत शिक्षण, त्या शाळेत चांगल्या प्रकारचे शिक्षक पुरवायचे, त्यांना योग्य प्रकारचं मानधन द्यायचं, त्यांच्याकडून चांगली सेवा करून घ्यायची जेणेकरून विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळेल. परंतु प्रत्यक्षामध्ये नंतर ते रिपोर्ट्स असे आले जेमतेम 2 ते 2.5% खर्च होत होता. म्हणजे शिक्षणाचा जो प्रश्न
आज आपल्यासमोर उभा आहे त्याचा जर आपण साकल्याने विचार केला, नीट विचार केला, तर स्पष्टपणे आपल्याला असं दिसतं की कोणाच्या बाबतीत प्रश्न आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांच्याकडे सुविधा आहे, ज्यांच्याकडे साधनं आहे, अशा लोकांच्या शिक्षणाचा प्रश्न नाहीच आहे. ज्यांच्याकडे ही साधनं नाही, जे शिक्षणापासून पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष वंचित राहिलेले आहेत, त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. आणि म्हणून आपली शिक्षण व्यवस्था ही त्या लोकांना शिक्षण मिळण्यासाठी उभी राहिली पाहिजे, वापरली गेली पाहिजे. हा खरा कळीचा मुद्दा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ह्या वाक्याचा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्ही एका मुलाला शिक्षण देण्याचं नाकारता, त्याला शिक्षणापासून वंचित ठेवता, तेव्हा त्याला त्याच्या जीवनामध्ये त्याच्या उपजीविकेसाठी वेगळे मार्ग वापरावे लागतात. कारण शिक्षण त्याच्याकडे नसतं, शिक्षण नसल्यामुळे रोजगार मिळत नाही, त्याला उपजीविकेचं अन्य साधन न हातात असल्यामुळे तो हळूहळू गुन्हेगारीकडे वळतो आणि तुरुंगात जातो. म्हणजे ज्या वेळेला आपण शिक्षण एका मोठ्या समाजाच्या घटकाला आपण शिक्षण नाकारत असतो, तेव्हा या समाजाच्या मोठ्या घटकाला नाईलाजाने आणि थोड्याफार प्रमाणात हेतुपुरस्सर आपण हे करत असतो की नाईलाजाने त्याला गुन्हेगारीकडे वळायला भाग पाडत असतो. आणि म्हणून योग जे म्हणतो की शाळेची दारं जेव्हा बंद होतात तेव्हा तुरुंगाची दारं उघडतात. सभेमध्ये या म्हणजे हिवाळी अधिवेशनामध्ये मांडलं जाणं होतं. काय आहे हे विधेयक? हे विधेयक हा मूलभूत घटना दुरुस्ती झालेला जो अधिकार आहे, 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण, गुणवत्तापूर्ण, लक्षात घ्या, नुसतं शिक्षण नाही, मोफत, सक्तीचं आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं हे सरकारला बंधनकारक आहे. अशा तऱ्हेची घटना दुरुस्ती आता झालेली आहे. आणि या घटना दुरुस्तीच्या ला धरून एक कायदा आता पार्लमेंटमध्ये, लोकसभेमध्ये संमत होण्यासाठी, पारित होण्यासाठी आलेला आहे. ते जे बिल आहे, जे विधेयक आहे, ते हिवाळी अधिवेशनामध्ये मांडण्यात येणार होतं. त्या शाखांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या भरवाड्या शाखेच्या वतीनं गेले 15 वर्ष कार्यक्रम आयोजित ज्वलंत विषयावरती सुप्रसिद्ध आर्किटेक्ट चंद्रशेखर प्रभू यांचं व्याख्यान झालं. आणि त्या व्याख्यानाला विभागातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परंतु ते व्याख्यान अमोल अशी विभागातील जनतेला महत्वाची अशी माहिती मिळाली, त्याबद्दल त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आभार मानलेले आहे. दुसऱ्या दिवशी शिक्षण क्षेत्रातील आर्थिक अडचणी या विषयावरती डॉक्टर अरविंद रेडकर यांचं व्याख्यान झालं. त्या व्याख्यानाने देखील लोकांच्या ज्ञानामध्ये लोकांच्या अडचणी कशा सोडवायची, आर्थिक कष्ट आहेत त्या बाबतीत मार्गदर्शन मिळालं. आज या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या 80 वर्षामध्ये आमच्या बंधू भगिनीने येथे येऊन आपला रक्तगट तपासला. या विभागातील नामवंत मंडळी यांनी या शिबिरामध्ये येऊन सहभाग घेतला. त्याबद्दल भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं, भारतीय कम्युनिस्ट पक्ष भोईवाडा शाखेच्या वतीनं मी त्यांचा आभारी आहे. शिबिर आयोजित केलेल्या शिबिराचा लाभ घेतला त्याबद्दल भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये भारतातील श्रमजीवी जनता, कष्टकरी जनता आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या भारतभर पसरलेल्या हजारो शाखांमध्ये आज हा दिवस साजरा करण्यात येत आहे. त्या धर्तीवरच आमच्या या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या भोईवाडा शाखेमध्ये आज जे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे, आमच्या बंधूभगिनींना विनंती करतो कुठे शांतता पाळावी, प्रत्येकाची रक्तदान तपासणी केली जाईल. या ठिकाणी आम्ही रक्तगट तपासणीच्या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 9 वाजल्यापासून तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनावर केलेला आहे. हा कार्यक्रम
भारतीय कम्युनिस्ट पक्ष ज्यांनी या स्वातंत्र्य काळामध्ये कामगार वर्गासाठी, शेतकरी वर्गासाठी, कष्टकरी वर्गासाठी पार्लमेंटमध्ये 62 काम करत 62 पार्लमेंटच्या सदस्यांच्या माध्यमातून सतत कष्टकरी प्रश्नांचे वर्ग पार्लमेंटमध्ये मांडताय. आपण हे पाहता या देशामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष इतक्या प्रामाणिक कार्यकर्ता नाहीये. आज जे कार्यकर्ते प्रश्न विचारण्यासाठी 20-25 लाखाची लाच घेत आहेत त्याच्यामध्ये भाजप प्रामुख्याने आहे, काँग्रेस आहे, बसप आहे. पण आज आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कोणाही कार्यकर्ता कोणत्याही करप्शन मध्ये नाही, तर सातत्याने कामगार कष्टकरी वर्गाचे प्रश्न मांडण्याचं कामकाज करतोय. आणि या ठिकाणी मग तुम्ही नंतर पक्षाला डोनेशन द्या. माझ्याकडून तुमच्या पक्षाला डोनेशन म्हणून समजा सोशल वर्क आहे त्यामध्ये सोशल राहणार. आमच्या सरपरे आरोग्यकारी कुमारी समीक्षा कदम या देखील सोबत लतिका विचारे या देखील सकाळपासून या ठिकाणी आले. आमचे दुसरे जुने सहकारी कॉम्रेड स्पीकर करेव आणि यानंतर आपल्या सर्वांचे आभार मानण्यासाठी आमच्या पक्षाचे इतिहास दैत्यमान त्यागमय जीवन असलेल्या कार्यकर्त्यांचा आणि जनसेवेचा काळ आहे. आणि 80व्या वर्षामध्ये कम्युनिस्ट चळवळीनं देशातल्या समाजवादाच्या नावानं घोषणा देत भारतातली डावी चळवळ भक्कम करण्याच्या निर्धारानं या ठिकाणी आम्ही 81व्या वर्षात पदार्पण करतो आहोत. देशाच्या स्वातंत्र्यात आणि स्वातंत्र्यानंतर देशाच्या आजच्या 21व्या शतकामध्ये हा लालबावटा, हा कामगारांचा लालबावटा मिरवणुकीच्या विरोधात संघर्ष करायला आणि त्याग करायला तयार असलेल्या लालबावट्याच्या कार्यकर्त्यांनी त्यांना साथ देऊन या ठिकाणी आपल्या बाजारच्या चर्चच्या मंडळींनी या ठिकाणी आम्हाला जे पूर्णपणे सहकार्य दिलं आणि आजच्या रक्तगट संघर्ष तपासणी शिबिराला जे सहकार्य केलंय त्याबद्दल भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या भोयवाडा शाखेच्या वतीनं आम्ही त्यांचे आभारी आहोत. आपण या सगळ्या ठिकाणी सर्व मंडळी आलात आणि जे सहकार्य केलं आणि या लालबावट्याला येत्या संघर्षमय काळामध्ये आपल्या सर्वांचं पूर्ण सहकार्य असे अपेक्षा बाळगून आजचा हा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही संपवित आहोत. उद्या 26 डिसेंबर कम्युनिस्ट पक्षाच्या चळवळीचा इतिहासाचा दिवस आहे. उद्या 80व्या वर्धापन वर्षाचा अंतिम कार्यक्रम भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं शहीद भगतसिंग अभ्युदय नगर शहीद भगतसिंग मैदानामधून शहीद भगतसिंगांना आदरांजली वाहून एक भव्य मिरवणूक काळा चौकी येथून निघणार असून ती शिवडी भोयवाडा लालबाग परळ मार्गे पुन्हा आंबेवाडी पोस्टाजवळ संध्याकाळी 6:30 वाजता जाहीर सभा. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या 80व्या वर्षाच्या वर्धापना दिनानिमित्त आज 26 डिसेंबर रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मिरवणूक शहीद भगतसिंग यांना लाल सलाम करून या मैदानातून निघणार आहे. किंवा ज्या ते कार्यकर्ते आणि इतर जनता जमा झालेली आहे त्यांनी शहीद भगतसिंगांना आदरांजली वाहण्यासाठी त्या शहीद भगतसिंगाच्या पुतळ्याच्या जवळ हजर व्हावे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शहीद भगतसिंग शहीद भगतसिंग भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा लाल बावटे की लाल झेंडे की शहीद भगतसिंग
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा दोन चला बड़े जिम्मेदार को या मुंबई शहरामध्ये ज्या गिरणी कामगार असोत, असंघटित कामगार असो किंवा संघटित कारखान्यातला इंजिनिअरचा कामगार असो किंवा औषधा कारखान्याचा कामगार असो, या कामगारांच्या ट्रेड युनियन जोपर्यंत कम्युनिस्ट पक्षाच्या हातामध्ये होते तोपर्यंत या मुंबई शहरामध्ये असणारा भांडवलदार या कामगाराच्या कशाला नख सुद्धा लावू शकत नव्हता. तर कामगार बंधूंनो, आपण केलेल्या चुका आज आपण भोगत आहोत. की ज्या मंडळीवर आपण विश्वास ठेवला, ज्यांनी 1967 साली मराठीच्या न्याय हक्कासाठी ज्यांनी शिवसेना स्थापन केली, त्यांनी कॉम्रेड कृष्णा देसाई यांचा पहिल्या मुंबई शहरामध्ये राजकीय खून केला. वर्षवातापन दिनानिमित्त डोळ्याचे प्रमुख वक्ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय कंट्रोल कमिशनचे आमचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड शरद कारखाने, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र कमिटीचे सचिव मंडळाचे सदस्य कॉम्रेड नारायण गागरे, मुंबई कम्युनिस्ट पक्षाचे सेक्रेटरी कॉम्रेड प्रकाश रेड्डी, मुंबई सचिव मंडळाचे सदस्य अरविंद देशपाल, प्रदीप देशपांडे, आमच्या या विभागातील विविध पदाधिकारी आणि कामगार बंधू आणि भगिनींनो, आजचा 26 डिसेंबर हा कम्युनिस्ट पक्षाच्या इतिहासामध्ये, लाल बावट्याच्या इतिहासामध्ये आणि कामगार वर्गाच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्वपूर्ण असा दिवस आहे. 26 डिसेंबरला 1925 साली कानपूर येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाची या लाल बावट्याची मूर्तमेढ त्या ठिकाणी रोवला गेला. कामगार वर्गाचा फळका लाल बावटा, कामगार शेतकरी वर्गाचा चळवळीचा नेता त्या ठिकाणी निर्माण झाला. त्या कम्युनिस्ट पक्षाच्या चळवळीला आज 80 वर्ष पूर्ण झालेली आहे. नोव्हेंबरच्या ऑक्टोबर राज्यक्रांतीच्या रशियन राज्यक्रांतीच्या दिवशी सुरू झालेला आहे. आणि या कम्युनिस्ट पार्टीच्या 80 वर्षाच्या इतिहासामध्ये हे महाराष्ट्रातलं हे मुंबई शहर आहे, ज्याचा एक गौरवशाली आणि लढाऊ इतिहास आहे. तो लढाऊ इतिहास आपण जाणून घेण्याची आवश्यकता आहे. कारण आज 80 वर्षानंतर त्या 80 वर्षाच्या चळवळीतली काही माणसं, आज मोठी हाताने मोजणारी माणसं या ठिकाणी आज आपल्यामध्ये जिवंत असतील. दुसरी पिढी सुद्धा त्या ठिकाणी कमी झालेली आहे. तिसरी नौजवानांची आणि युवकांची पिढी आज देशासमोर उभी राहिलेली आहे, मुंबई शहरामध्ये उभी राहिलेली आहे.
महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये या पिढीसमोर आज अत्यंत धोकादायक स्थिती आज आपली निर्माण झालेली आहे. आणि या धोकादायक स्थितीमध्ये आज लोकांसमोर एका देशाचा स्वातंत्र्याचा इतिहास, स्वातंत्र्याच्या नंतर कम्युनिस्ट चळवळीने केलेला त्यागमय इतिहास, लढाऊ चळवळीचा इतिहास लोकांसमोरून दूर ठेवला जातो आहे. आणि तुमच्या आमच्या समोर कोणता इतिहास उभा केला जातोय? तुमच्या आमच्या समोर देशामध्ये दंगे डोंगे उभा करणारा इतिहास निर्माण केला जातो आहे. तुमच्या आमच्या समोर झुंडशाहीने लोकांमध्ये दुष्ट प्रवृत्ती निर्माण करणारा इतिहास निर्माण केला जातो आहे. तुमच्या आमच्या समोर आदर्श निर्माण केले जात आहेत. या आदर्श गुंडगिरी प्रवृत्तीचे पोसवलेले भ्रष्टाचारी राजवटीनं बनलेले आदर्श तुमच्या आमच्या समोर निर्माण केलेले जातात आहेत. 1933, 40 साली झालेला हा तो तुम्हाला कामगारांना महागाई भत्ता मिळतोय, महागाई भत्ता निर्देशांकानुसार मिळतोय. तो महागाई भत्त्याचा संपत याच लालबागेच्या झेंड्याखाली काँग्रेस डांगे साहेब पाटकर यांच्या नेतृत्वाखाली याच गावामध्ये लालबाग काळा चौकी पराळी भागामध्ये लालबागेने लढा करून आणि संघर्ष करून मिळवलेला हा इतिहास आहे. याच भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये कम्युनिस्ट पक्षानं हिची आहुती दिलेली आहे, कार्यकर्त्यांची आहुती दिलेली आहे. तर इतिहास आपल्याला विसरता येता नाही. आणि म्हणून मुंबई शहरामधला कामगार चळवळ या चळवळीचं नेतृत्व या लालबागेनं केलेलं आहे. ही कम्युनिस्ट पक्षाच्या इतिहासाची चळवळ नाही, ही खऱ्या अर्थानं जनतेला त्यामुळे स्वातंत्र्याची चळवळ केलेली आहे. परंतु ही चळवळ तुमच्या आमच्यापासून दूर केली जाते आहे. आणि तुमच्या आमच्या समोर हे स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये कधी नव्हते ते भारतीय जनता पक्षासारखे आणि त्यांचे पूर्वज आरक्षणाची मंडळी तुम्हाला समोर एक वेगळा इतिहास त्या ठिकाणी दाखवण्याची आहे. आमच्या समोर संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास सांगत असताना 105 हुतात्मे या त्या ठिकाणी मुंबईच्या हुतात्मा चौकामध्ये, या हुतात्मा चौकामध्ये 105 हुतात्म्यांचं स्मारक उभं केलेलं आहे. त्या हुतात्मा चौकामध्ये या किरण गावामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे. त्याच्यामध्ये याच लालबागेनं कामगाराला या चळवळीमध्ये उतरवलं होतं. संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, मराठी माणसाचं राज्य महाराष्ट्राचं, मराठी भाषा ज्याची भाषा आहे त्या भाषेचं त्या ठिकाणी शिक्षण मिळालं पाहिजे आणि ते राज्य निर्माण झालं पाहिजे. हीच लालबागेची भूमिका देऊन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये काँग्रेस डांगे, काँग्रेस क्रांतिसिंह नाना पाटील, आचार्य अत्रे, SM जोशी अशा माणसाने त्या ठिकाणी ही चळवळ उभी केलेली आहे. ही लालबागेची लढाऊ परंपरा स्वातंत्र्याच्या नंतरही चालू राहिलेली आहे. काँग्रेस डिसेंबर 1925 साली भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. 80 वर्षाचा काळ या ठिकाणी लोटला आणि आज या घटनेला, या कम्युनिस्ट पक्षाला 80 वर्ष पूर्ण होत आहे. कुठल्याही देशाच्या एकंदर इतिहासामध्ये, कुठल्याही देशाच्या मध्ये कार्यरत असलेल्या पक्षाच्या इतिहासामध्ये 80 वर्ष सातत्याने कार्यरत राहणं, 80 वर्ष लोकांसाठी संघर्ष करणं, 80 वर्ष बलिदान करणं आणि 80 वर्ष जनसेवेसाठी सतत कार्यरत राहणं ही अत्यंत मोठी घटना आहे आणि ही घटना इतिहासाला नोंद करावी लागेल. काँग्रेस भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या इतिहासाबद्दल अनेक गोष्टी सांगता येतील, परंतु काही ठळक गोष्टी या ठिकाणी आपल्या नजरेत आल्या पाहिजेत आणि विषयाच्या तरुण पिढीला कळल्या पाहिजेत. या विशेषतः गिरण भागामध्ये जे वयोवृद्ध लोक आहेत, ज्यांनी गिरणी कामगारांचा संघर्ष पाहिलेला आहे, ज्यांनी या गिरण्यामध्ये, या लालबाग, काळा चौकी, या सबंध परिसरामध्ये, शिवरेमध्ये प्रचंड लढे पाहिलेले आहेत, त्यांना हा इतिहास सांगण्याची काही गरज नाही. हे आपल्या भावी पिढीला तो इतिहास सातत्याने सांगत असतात. परंतु खरी गरज आहे, जे नवयुवक आहेत, जे आजचे तरुण पिढी 18, 20, 25 वर्षाची आहे, त्यांच्या समोर हा इतिहास गेला पाहिजे. कारण हा खरा इतिहास आज जात नाही, कुठल्याही माध्यमातून जात नाही, तो वर्तमानपत्रामधनं जात नाही, तो इलेक्ट्रॉनिक्स मीडियामधनं जात नाही. आज कुठलाही पेपर उघडा, टीव्ही उघडा, त्याच्या समोर काय येतं, त्या ठिकाणी साहेबांनी काय केलं, त्या मोनिका बेटीने काय केलं, त्यांनी याच्यामध्ये जेलमध्ये काय खाल्लं आणि काय प्यालं याच्याबद्दल रकानेच्या रकाने देतात.
परंतु लोकांसाठी या ठिकाणी ज्यांनी बलिदान दिलं त्याच्याबद्दल एक शब्दही येत नाही. त्या संबंध इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचा आणि वर्तमानपत्राचा या ठिकाणी निषेध झाला पाहिजे. गोष्टी सांगता येतील. या देशामध्ये 1920 साली आयटकची स्थापना झाली. याच मुंबई शहरामध्ये झाली. या ठिकाणी लाला लजपतराव बेराऊस मध्ये आले होते. गिरणी कामगारांची संघटना होती. त्या ठिकाणी धागाचे कामगार होते, रेल्वेमध्ये काम करणारे कामगार होते, जीव उद्योगात काम करणारे कामगार होते. त्यांनी संबंध एकत्रित येऊन आयटकचे प्रथम कामगार वर्गाची स्थापना जर या देशामध्ये कोणी केली असेल तर ते लाल झेंड्याने केले, लाल बावट्याने केले. हा इतिहास आहे. किसानांच्या गोष्टी आपल्याला सांगतात. आज कुठले कोण समर्थक अनेक फाटाफुटी झाल्यात. आपली संघटना धडपवण्यासाठी, हे करण्यासाठी, टिकवण्यासाठी अनेक लोक धुळ्यामध्ये फिरतायत. त्याच्या ठिकाणी ऊसाच्या शेतकऱ्याचा प्रश्न घेत आहेत, कापसाच्या शेतकऱ्याचा प्रश्न घेतात. हे नाटक उद्धव ठाकरेंचं या ठिकाणी चाललंय. परंतु या देशामध्ये 1936 साली किसान सभेची स्थापना कम्युनिस्ट पक्षाने केली आहे आणि घोषणा केली की किसानांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे. हे पहिली घोषणा कम्युनिस्ट पक्षाने केली. या संबंध देशभर त्याच्यासाठी संघर्ष कम्युनिस्ट पक्षाने केलाय. हा इतिहास आहे. कॉम्रेड एरिस कारखाने आजच्या सभेला उपस्थित आहेत. कॉम्रेड प्रकाश रेड्डी, कॉम्रेड प्रकाश नार्वेकर, सचिव मंडळाचे सदस्य आणि उपस्थित बंधू आणि भगिनी. भारतीय कम्युनिस्ट पक्षाला जे 80 वर्ष झाले आणि या 80 वर्षामध्ये ज्यांनी या पक्षासाठी बलिदान केलं त्या सर्व बलिदान करणाऱ्या कॉम्रेड्सना सुरुवातीला आदरांजली वाहून मी आपल्या समोर कम्युनिस्ट पक्षाचा इतिहास आणि भावी संघर्षासंदर्भामध्ये आपल्या समोर काही मांडणी करणार आहे. मित्रांनो, भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 80 वर्ष झाली. पक्ष जुना झाला. आपण म्हणाल की 80 वर्षामध्ये आज भारतीय कम्युनिस्ट पक्ष कुठे आहे. पण आजच्या तारखेला या देशामध्ये जे केंद्रामध्ये राज्य सध्या चालू आहे त्या केंद्रातलं राज्य जे आहे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षानं पाठिंबा दिला आहे. म्हणून आज केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार आज त्या ठिकाणी टिकून आहे. महाराष्ट्रात आमची ताकद नसेल, मुंबई शहरामध्ये आमची ताकद नसेल, पण आज दिल्लीच्या राजकारणामध्ये आज कामगार वर्गाच्या बाजूनं, शेतकरी वर्गाच्या बाजूनं आणि कष्टकरी वर्गाच्या बाजूनं आज दिल्लीमध्ये आज आम्ही त्या ठिकाणी काँग्रेसला काही मर्यादित स्वरूपामध्ये कार्यक्रमावर त्या ठिकाणी आम्ही पाठिंबा दिलेला आहे. ज्यावेळेला देशामध्ये कम्युनिस्ट पक्ष पहिल्यांदा स्थापन झाला त्यावेळेला आमच्या समोर एकच उद्देश होता, या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं आणि या देशामध्ये समाजवाद विचारसरणी आणि समाजवादी राज्य निर्माण करणं. या दोन गोष्टी कम्युनिस्टांच्या समोर होत्या. कम्युनिस्ट पक्षाने त्या काळामध्ये ह्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये भागीदारी केली. मागे माझ्या अगोदरच्या वक्त्याने आपल्याला सर्व इतिहास सांगितला असेल. या देशामध्ये जो नाविकांचा बंड झाला, या मुंबई शहरामध्ये ज्यावेळेला का या ठिकाणी ब्रिटिशांच्या फौज आल्या, या परेच्या दवी बिल्डिंगच्या खाली कमलदोंबे हिलावून पोलिसांनी गोळ्या घातल्या ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी. अनेक लोक त्यावेळेला त्या ठिकाणी बलिदान त्याच्यामध्ये केलं. या मुंबई शहरातला गिरणी कामगार त्या नाविक बंडामध्ये सहभागी झाला आणि ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरुद्ध 2 हात त्या काळामध्ये कम्युनिस्ट पार्टीनं केले. देशाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्व अगोदर या देशामध्ये ज्यावेळेला दुसरा एक खांदाबाद तयार झाला आणि देशातले एक तरुणांची फळी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त अशी तरुणी ताण मुलं त्या काळामध्ये ह्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये आले आणि संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली. आणि ज्यावेळेला ब्रिटिशांनी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना ज्यावेळेला फासावर लटकवलं त्याच्या अगोदर
भगतसिंगाकडे कॉम्रेड लेनिन यांचं त्या ठिकाणी ग्रंथ होत आणि ते वाचत होते. त्यांना या देशामध्ये समाजवादी विचारसरणीची, या देशामध्ये सत्ता त्यांना स्थापन करायची होती. असे तरुणे ताण मुलं त्या काळामध्ये कम्युनिस्ट विचारसरणीकडे त्यावेळेला खेचली गेली होती. आणि मग त्याच काळामध्ये अखिल भारतीय नौजवान सभा ती त्यांनी निर्माण केली आणि असे असंख्य तरुण त्या काळामध्ये कम्युनिस्ट पार्टीमध्ये आले. आणि अशा वेळेला आपण पाहिलं की या देशामध्ये ज्या कम्युनिस्ट पक्ष स्थापन केलं, या मुंबई शहरातून कॉम्रेड डांगे यांचं नाव पण त्या ठिकाणी घेतो, कॉम्रेड घाट्यांचं नाव घेतो, अनेक जुन्या पिढींची आपण नावं घेतो. त्यांनी या ठिकाणी कम्युनिस्ट पक्ष स्थापन केलं आणि या कम्युनिस्ट पक्ष स्थापन करण्याबरोबरच या देशामध्ये अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस की ज्याचा सुद्धा जन्म झाला आणि त्या अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसला आपण शॉर्टमध्ये म्हणतो आयटक, या आयटकची सुद्धा निर्मिती या देशामध्ये झाली. आणि मग या आयटकच्या संस्थापकापैकी लाला लजपत राय, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस असे अनेक लोक या आयटकमध्ये होते. तसे होत असताना या मुंबईत आणि महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये या काँग्रेसवाल्यांनी ठरवलं की या महाराष्ट्रामध्ये तरुणांचा ओढा या लाल गोट्याकडे आहे, तरुणांचा ओढा कम्युनिस्ट पार्टीकडे आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी कम्युनिस्ट पार्टी होती आणि देशात सुद्धा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून कम्युनिस्ट पक्ष देशामध्ये होता. आणि त्याच वेळेला वसंतराव नाईक आणि या सगळ्या लोकांनी ठरवलं या मुंबई शहरामध्ये या कम्युनिस्टांना कुठेतरी रोखलं पाहिजे. आणि ते रोखत असताना त्यांनी या शिवसेनेला आपल्या हाताशी धरलं आणि 40 वर्षापूर्वी ज्या शिवसेनेचा जन्म झाला त्या शिवसेनेला हाताशी धरून त्यांनी या ठिकाणी पहिल्यांदा कम्युनिस्टांवर हल्ले केले. आणि पहिल्यांदा काय केलं असेल तर ज्या नावाने शिवसेना निर्माण झाली, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना, मराठी माणसाला 80% नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, मराठी माणसाला घर मिळाली पाहिजेत आणि आमचा कुठल्याही राजकारणाशी संबंध राहणार नाही. राजकारण हे गजकारण आहे. इथे बाळासाहेब ठाकरे आणि त्या काळातलं शिवसेनेचे धोरण होतं. माझ्यासारखा माणूस सुद्धा 40 वर्षापूर्वी मी सुद्धा शिवसेनेचा फॉर्म भरला होता. कारण शिवसेना एक मराठी माणसाची संघटना आहे. शिवसेना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी आहे, मराठी माणसाला 80% नोकऱ्या देणार आहे आणि शिवसेनेचा राजकारणाशी संबंध राहणार नाही अशी एक मराठी माणसाची संघटना जर निर्माण होत असेल तर आमच्यासारखी माणसं सुद्धा त्या काळामध्ये सभासद झाली. पण ज्या वेळेला कॉम्रेड डांगे, आत्रे आणि फर्नांडिस उभे राहिले त्याच वेळेला बाळासाहेबांनी सांगितलं आत्रेला पाडा, डांगेला पाडा आणि फर्नांडिसला पाडा. त्याच वेळेला आम्ही समजलो की शिवसेनेचा जो जन्म झालेला आहे तो त्यांच्या मराठी माणसासाठी नाही तर काँग्रेसने या कम्युनिस्टांच्या विरोधी ही संपूर्ण शक्ती लावली आणि त्यावेळेला कम्युनिस्टांना ठोकण्यासाठी त्यावेळेला काँग्रेसने या शिवसेनेचा वापर केला. आणि म्हणून त्या क्षणापासून मी शिवसेना त्याच वेळेला सोडली आणि जे माझं पूर्वीपासून जे काय आमचं कम्युनिस्ट पक्षाचं काम आहे हे सतत आम्ही चालू ठेवलं. तर पाप आहे हे टावर संकुल देण्यामध्ये सुद्धा आज त्यांचं सगळं पाप झालेलं आहे. आज 40 वर्षानंतर ज्या शिवसेनेनं जला दो लाल गोटा जला दो, लाल गोटा कधी संपणार नाही. 4-2 मुर्दे पडले म्हणून कम्युनिस्ट कधी संपत नसतात. कम्युनिस्टची एक विचारसरणी आहे, कम्युनिस्टची एक वैचारिक ढाल आहे आणि मार्क्सवाद लेनिनवाद त्याचा एक मार्ग आहे. आणि जोपर्यंत या देशामध्ये जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी पिळवणूक आहे, माणसाची माणसाकडून पिळवणूक आहे, तोपर्यंत हे कम्युनिझम कोणी संपू शकणार नाही, लाल झेंडा कोणी संपू शकणार नाही. कमी जास्त प्रमाणात होईल कारण हे तत्वज्ञान हे अजरामर आहे. हे तत्वज्ञान या जगामध्ये आहे. हे केवळ एका मुंबई पुरता नाही, महाराष्ट्रापुरता नाही, देशापुरता नाही तर जगामध्ये कम्युनिस्टांची राजवट आहे. मधल्या काळामध्ये सोव्हिएत रशियामधून गेला असेल, मधल्या काळामध्ये जर्मनीमध्ये गेला असेल, पण त्या अमेरिकेच्या कुशीमध्ये फिडेल कास्ट्रो आज अमेरिकन साम्राज्यशाहीच्या विरुद्ध दोन हात लढाई करून त्या ठिकाणी त्यांच्यावर मुकाबला करतो आहे. व्हिएतनाममध्ये कम्युनिस्टांची राजवट त्या ठिकाणी आहे. चायना बलाढ्य लोकसंख्येचा देश, आज चायनामध्ये कम्युनिस्ट पार्टी आहे. अशी कम्युनिस्ट पार्टी कोणी संपू शकणार नाही. ज्या हिटलरला जमलं नाही त्या मुंबईच्या हिटलरला जमू शकणार नाही. ही सुद्धा गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा. कारण कम्युनिस्ट तत्वज्ञान हे अजरामर तत्वज्ञान आहे, ते कोणी संपू शकणार नाही. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, ज्या ठिकाणी तुम्ही आमच्यावर हल्ले केले आज तुमच्या घरामध्ये जाग लागलेली आहे. आज किती बंब चाललेले आहेत, म्हणून दोषी बंब घेऊन चाललेले आहेत.
प्रमोद नवलकर बंब घेऊन चाललेले, ही नाही लोक बंब घेऊन चालले, पण घरातली आग काय दिसत नाही. तुमच्या घराला आम्ही आग लावली नाही, तुमच्या घरातली आग तुमची चाललेली आहे. घरामध्ये भांडणं सुरू झाली, दोन पुत्रामध्ये, एक पुतण्या आणि दुसरा स्वतःचा मुलगा, या दोघांमध्ये भांडणं सुरू झाली. नारायण राणे अगोदर निघून गेले. अगोदर जे जे लोक निघाले त्यांचे तुम्ही मुर्दे पाडले. त्या ठाण्याचा माणूस गेला, खोटकर होता, त्याचा मुर्दा तुम्ही पाडला, कारण त्यावेळेला तुमची ताकद मजबूत होती. नंतर एक तुम्हाला सुरुंग लागायला लागले आणि या सुरुंगामध्ये त्याच्यामध्ये छगन भुजबळ बाहेर पडले, गणेश नाईक बाहेर पडले आणि आता घरामध्ये द्वंद्व सुरू झाला. जो नारायण राणे 40 वर्ष तुमच्या शिवसेनेला ज्यांनी आर्थिक मदत केली, आर्थिक मदत म्हणजे साधी नाही, करोडो रुपये की ज्या विधानसभेमध्ये त्या ठिकाणी 100 कोटी रुपयाची मागणी केली गेली आणि म्हणून नारायण राणे सारखी माणसं सुद्धा बोले आयुष्यभर तुम्हाला आम्ही पैसे दिले. हे पैशाचं राजकारण, कारण शेवटी हे आम्ही आज बोलत नाही की ज्याने तुमच्या शिवसेनेच्या संघटनेसाठी 40 वर्ष त्या ठिकाणी काढली, त्या सगळ्या संघटनेचे लोक आज घरातली भांडणं लोकांना सांगायला लागलेले, प्रेस कॉन्फरन्स घेऊन बाहेर सांगायला लागलेले. राज ठाकरे तुम्हाला या मराठी माणसाबद्दल आणि शिवसेनेबद्दल थोडी तरी चाड असती, तुम्ही बंड केलं नसतं, पण तुमचं बंड या घरातल्या सगळ्या वाटणीवरून आहे. दळवी बिल्डिंग मध्ये ऐतिहासिक लढे झाले, नाविक बंडाचा इतिहास झाला, या संपूर्ण याच्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास झाला, गोवा मुक्तीचं आंदोलन झालं, त्या लढ्याची साक्ष असलेला दळवी बिल्डिंग मध्ये अंधार दिसतोय, शुष्काळ दिसतोय. अरे काय सांगायचं, अरे दुसऱ्याच्या घरावर जेव्हा बोलता त्या स्वतःच्या घराबद्दल लिहा आणि स्वतःबद्दल काहीतरी लिहा आणि त्याच्यानंतर तुम्ही कम्युनिस्टांवर बोला. अरे आज कम्युनिस्ट पार्टी, आज तुम्ही जरी म्हटलं तरी आज देशाचं राजकारण आज कम्युनिस्ट चालवत आहे, एक्सप्रेस खासदार चालवत आहेत आणि या देशामध्ये कामगार वर्गाचं रक्षण करतायत. कामगार वर्गाचा प्रॉव्हिडंट फंड गोठवण्याचं काम सध्या जे चाललेलं आहे ते रोखण्याचं काम आज कम्युनिस्ट पार्टी त्या ठिकाणी काँग्रेसला विरोध करून त्या ठिकाणी कामगारांचा प्रॉव्हिडंट फंड रोखतायत. परत त्या ठिकाणी आले, आता बोलले आम्हाला काहीतरी नवीन, आता काहीतरी करायचंय, नवीन राजकारण घेऊन आम्हाला लोकांच्या मध्ये जायचंय. काय नवीन राजकारण तुम्हाला घ्यायचंय? पहिलं होतं पंतप्रधान की अगली बारी, अटल बिहारी. एक वेळेला त्यांचे 2 खासदार होते, नंतर या ठिकाणी महायुतीला त्यांचं झालं पंतप्रधान की अगली बारी, अटल बिहारी. पण त्यावेळेला त्यांचे फक्त 2च राहिले, अटल बिहारी काही झाले नाही. मग त्यांनी नंतर पाहिलं लालकृष्ण अडवाणी, त्याला एक चांगलं नामी संधी मिळाली आणि मग त्यांनी एक राम हातामध्ये घेतलं आणि हिंदुत्वाचा नारा केला. संपूर्ण देशभर त्यांनी रामाची मिरवणूक काढली, लोकांच्या हिंदुत्वाला त्यांनी चॅलेंज केलं आणि सगळे लोक त्यांच्या मागे गेले, भरभरा गेले आणि कधी नव्हतं एवढं भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळालं आणि लोकांनी त्यांची सत्ता आणली. वही बनाएंगे मंदिर, हम वही बनाएंगे. मंदिर झालं नाही, रामाचं नाव घेतलं, लोकांच्या हिंदुत्वाला, लोकांच्या हृदयाला हात घातला आणि त्या ठिकाणी देशाच्या स्वातंत्र्याच्या दिल्लीच्या तख्तावर जाऊन बसले. रामाचं मंदिर झालं नाही आणि हिंदुत्वाला संपूर्ण काळिंबा फासण्याचं काम त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने केलं. मी आज भारतीय जनता पार्टीला विचारू शकतो, मी आज त्या ठिकाणी शिवसेना विचारू शकतो, आज तुमचं काय योगदान आहे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये? तुमच्यापैकी किती लोक गेले? ज्याला आम्हाला नावं तरी द्या, शिवसेनेवाल्यांनी द्या. त्या ठिकाणी मी भाजपवाल्यांना विचारतोय, अरे तुम्ही तरी स्वातंत्र्य लढ्यामध्ये गेले होते काय? कारण ते कुठल्याही स्वातंत्र्य लढ्यामध्ये नव्हते. त्यावेळेला RSS ही संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याच्या विरोधात मध्ये होती, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि हा ज्वांजली इतिहास हा कम्युनिस्टांचा इतिहास आहे, 80 वर्षांचा इतिहास आहे. प्रत्येक वेळेला हा कम्युनिस्ट पक्ष या देशातल्या श्रमिक जनतेच्या बाजूने उभा राहिलेला आहे. प्रत्येक वेळेला हा कम्युनिस्ट पक्ष तुमच्या बाजूने उभा राहिलेला आहे आणि हा कम्युनिस्ट पक्ष आज त्याचं 81 वर्ष आज आम्ही या ठिकाणी आज मनवतोय. आज आपण पाहतोय की ज्यांनी मराठी माणसाच्या नावाखाली जी संघटना निर्माण केली ते मनोहर जोशी. काय मनोहर जोशींचा पूर्वीचा धंदा हे बाळासाहेब ठाकरे सांगतात की जे पहिल्यांदा माधुरी मागायचे म्हणजे भिक्षुकी करायचे ते मनोहर जोशी. राज ठाकरे कुठे मेहनत करायला गेले, कुठे उद्योगधंदे करायला गेले, कुठल्या ठिकाणी कामाला होते, पण या दोघांनी मिळून 431 कोटी रुपयाची ही दादरची मोक्याची जागा, गिरण्यांची जागा
गिरण कधी फसत होते, गिरणी कामगार कधी देशात हटला जातोय आणि आम्ही गिरण्यांची जागा कधी ताब्यात ठेवतोय. 421 कोटी रुपयाची जागा या एक मनोहर जोशींनी आणि दुसरे राज ठाकरे या दोघांनी मिळून घेतली. ही लयलूट कामगार मेळा तरी हरकत नाही, मराठी माणूस सुद्धा स्वतःला हरकत नाही, पण मराठी माणूस बाळासाहेब ठाकरे त्यांचं प्रशंसा करतात. काय झालं, दुसऱ्या कुठल्या तरी गुजरातीने घेतली असती, आमच्या मराठी माणसाने घेतलं तर बिघडलं कुठे? बाळासाहेब आम्हाला अभिमान वाटेल जर त्यांनी कष्टाने 2 पैसे उभे केले तर आमचा मराठी माणूस जाऊन दे, पण जे पैसे जमा केले बैमानातून केले आणि तुम्ही मराठी माणसाला फसवून केले. मराठी माणसाचं नाव घ्यायचं, मराठी माणसाला उद्ध्वस्त करायचं आणि एका बाजूला मराठी माणूस म्हणायचं, दुसऱ्या बाजूला हिंदुत्व म्हणायचं आणि मग काय सांगायचं, आणि मग मी मुंबईकर म्हणजे पाटील जसे त्या ठिकाणी शब्द फिरवायचे आणि या ठिकाणी मुंबईतल्या जनतेला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला फसवायचं. आणि म्हणून आज तुमच्यावर ही अशा प्रकारची पाळी आलेली आहे. अशी नाटकं जी आहेत, कधी हिंदुत्वाचं नाव घ्यायचं, ते मराठी माणसाचं नाव घ्यायचं आणि लोकांना फसवायचं आणि लोक सुद्धा त्या दृष्टीने सगळे फसतायत. यात आपण सगळं पाहतोय. आज महाराष्ट्र टाइम्समध्ये आज कमिशनच्या बद्दल एक लेख आलेला की आज एवढे वर्ष झाली पण कमिशनवर कुठेही भ्रष्टाचाराचा कुठल्यावर आरोप नाही, अशा प्रकारचा आहे. अरे आमच्या पक्षामध्ये अनेक लोक या ठिकाणी कोण इंजिनियर आहे, कोण आणखी काय हे पक्षामध्ये आहे. हे प्रकाश रेड्डी आमचे IIT केमिकल इंजिनियर आहे. आज त्या ठिकाणी त्यांनी सर्वस्वी नोकरी सोडून पक्षाचे फुल टायमर आहे. आमचे सुकुमार नामले ते सुद्धा इंजिनियर मरीन इंजिनियर, त्यांनी सुद्धा नोकरी सोडली आणि ते या पक्षामध्ये आहेत, पूर्ण वेळ त्याच्यामध्ये काम करतात. अरे किती त्यागाच्या गोष्टी सांगायचे. एक तुम्हाला फक्त त्यागाची गोष्ट सांगतो की जे कम्युनिस्ट पक्ष जो आहे कशावर चालतो, आज आम्हाला कोणाचे फंड पैसे येत नाहीत आणि आज आमचा जो प्रत्येक सभासद असतो, प्रत्येक सभासद आपला 1% जो असतो उत्पन्नाचा तो पक्षाला लेवी देतो आणि वर्षातून एकदा त्या ठिकाणी आम्ही 1 दिवसाचा रोज आम्ही पक्ष निधी म्हणून देतो, त्याच्यातून हा कामगार वर्गाचा पक्ष चालतो. मित्रांनो काय सांगू तुम्हाला, आमच्या पक्षामध्ये छोटा वैद्य नावाचे आमचे कार्यकर्ते होते, महाराष्ट्राचे आमचे ऑफिस सेक्रेटरी म्हणून. त्यांनी काय केलं, त्या काळामध्ये छोटा वैद्य आणि मालती वैद्य दोन्ही कम्युनिस्ट पक्षामध्ये आणि ब्रिटिशांच्या काळात त्यावेळेला कम्युनिस्ट पक्ष हा अंडरग्राऊंड होता, भूमिगत होता. आमच्या मागे पोलीस त्यावेळेला लागायचे. त्या सगळे छोटा वैद्य आणि बाकी त्यांची जी पत्नी नवीनच त्यांनी लग्न केलं. बोले काय करायचं, मुलं जर झाली तर उद्या कसं काय करणार, म्हणून त्या काळामध्ये त्या बिचाऱ्या मालती वैद्य त्यांनी त्या काळामध्ये गर्भाशयाची पिशवी काढली. कारण मुलं जर उद्या झाली तर आपल्या क्रांतीच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण होईल, म्हणून त्या काळामध्ये त्यांनी गर्भाशयाची पिशवी काढली. आणि ज्यावेळेला अबुदनगरामध्ये आमच्या महाराष्ट्राच्या पक्षाचं अधिवेशन होतं, मालूताई त्या ठिकाणी आजारी पडलेले आहेत आणि छोटा वैद्य 24 तास पक्षाचं काम करतायत. त्याने स्वतःचं मंगळसूत्र दागिना आमच्या अधिवेशनामध्ये पाठवला आणि सांगितलं या आता मंगळसूत्राची मला काय गरज आहे, मी 24 तास आता आजारी असते, तर निदान हा दागिना पक्षाने स्वीकारावा, येणारे पैसे हे पक्षासाठी वापरावेत अशी ती माऊली. अरे अशा त्यागातून उभा राहिलेला पक्ष. अरे या देशामध्ये अनेक श्री राजेश्वरराव या देशातले मोठे जमीनदार आंध्र प्रदेशमधले त्यांनी स्वतःची हजारो एकर जमीन या ठिकाणी भूमी शेतमजुराला वाटून टाकली. असे लोक ह्या पक्षातलं नेतृत्व करतायत. असे हजारो लोक या पक्षामध्ये त्यागाचं जीवन जगणारे, आयुष्यभर लोकांसाठी काबाड कष्ट करणारे आणि असे करून हा पक्ष आम्ही या ठिकाणी चालवलेला आहे. आणि म्हणून मी या सगळ्या तरुण पिढीला सांगतो, जर तुम्हाला जगायचं असेल, भविष्य काळामध्ये जर तुमचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर कम्युनिस्ट पक्षाशिवाय पर्याय नाही. कम्युनिस्ट पक्ष दुबळा झाला म्हणून गिरण्या बंद पडल्या, कम्युनिस्ट पक्ष दुबळा झाला म्हणून कामगार वर्गाचं उच्चाटन झालं. ही गोष्ट लक्षात ठेवा. जर आज कम्युनिस्ट पक्ष भक्कम असतं तर या मुंबई शहरातली एक सुद्धा गिरण आम्ही हलवू दिली नसती, कामगार वर्गात हलवू दिला नसता. बाकीच्या लोकांनी तुम्हाला धर्माच्या नावावर, एकमेकाच्या शत्रुत्वाच्या नावावर तुम्हाला त्या ठिकाणी फसवलं. अटल बिहारी वाजपेयीचा भाजपचा पक्ष मागच्या वेळेला गांधीवादी समाजवाद घेतलं आणि त्यांना त्याच्यामध्ये अपयश आलं. हिंदुत्वाचा नारा घेतला, त्याच्यामध्ये त्यांना फायदा झाला आणि कालच्या इलेक्शन मध्ये तोटा झाल्यानंतर आता नवीन काहीतरी धोरण घेऊन परत तुमच्या समोर येतील. सभा संपलेली आहे.
हजार